कोल्हापूर रोडवरील आदिसागर सांस्कृतिक भवनजवळ भरधाव कारने रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात झाला। या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाले। रिक्षामध्ये कोणी प्रवासी नसल्याने सुदैवाने अनर्थ टळला। सदरचा अपघात हा बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास झाला। या प्रकरणी जखमी चालक ज्योतिराम हनुमंत खोत वय 43 राहणार हरिपूर यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी ज्योतिराम खोत हे आपल्या कुटुंबियासह मिरज तालुक्यातील हरिपूर गावामध्ये राहतात आणि त्यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे। बुधवार दिनांक 29 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास खोत हे त्यांची रिक्षा क्रमांक MH09 जे 5865 घेऊन सांगलीहून अंकलीकडे निघाले होते। कोल्हापूर रोडवरील जुना जकात नाका जवळील आदिसागर सांस्कृतिक भवन जवळ त्यांची रिक्षा आली असता पाठीमागून अज्ञात कार चालकाने भरधाव वेगात कार चालवून रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात रिक्षाचे नुकसान होऊन ज्योतिराम खोत हे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर कार चालकाने येथून पळ काढला। जखमी खोत यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले। उपचारानंतर त्यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।